पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम खवय्यांनो। झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि वाफाळलेल्या कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। हा अख्खा आठवडा आपण विदर्भाची सैर केली, विदर्भातले वेगवेगळे पदार्थ पाहिले, त्यात व्हेज होते, नॉन व्हेज होते, तर्रीवाले होते, गोड होते, अप्रतिम होते, आहे की नाही? बरं, मधुराजींकडनं तुमच्यासाठी वेगवेगळ्या टिप्स सुद्धा पाहिल्या। पण आज आहे शनिवार आणि आठवड्याचा शेवट असल्यामुळे आजच्या भागामध्ये आपल्यासोबत विदर्भातले काही खास कलाकार असणार आहेत, ज्या कलाकारांनी विदर्भातून येऊन मुंबईमध्ये स्वतःचं नाव कमवलं। लेखक, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या आयामांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि आज स्वतःचं असं एक वेगळं विश्व तयार केलेलं आहे। पण हे सगळं जरी करत असले तरी सुद्धा विदर्भातले असल्यामुळे मूळ जी खायची आवड आहे ती काही सुटणार नाहीये आणि तीच आवड त्यांना आज इथपर्यंत घेऊन आलेली आहे। तेव्हा अभिजित गुरु आणि समिधा गुरु या जोडीचं स्वागत करूया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला। नमस्कार। नमस्कार 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 अभिजित सर, समिधाजी, फार मनापासून तुमचं आम्ही सारे खवय्येमध्ये स्वागत। थँक्यू कसे आहात तुम्ही? मस्त माहोल माहोल वा. कोण नागपूरचे दोघांपैकी? आम्ही दोघेही हो, तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? हो. मग ते तिकडेच जुळले सगळं म्हणजे छोटे छोटे चौथीपासूनचे आम्ही मित्र आहोत, त्याच्यामुळे ते बालनाट्यापासनं, मग त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा, मग राज्यनाट्य स्पर्धा, मग त्याच्यानंतर सिरियल मालिका किंवा सिनेमा असं। अच्छा, सायकल टू कार असा प्रवास मी याच्याबरोबर केलाय। आणि त्याला कायम एक एक चाक तुझं होतच। हो. पण हे किती म्हणजे देवाचा प्लॅन सगळं आहे ना, की तुम्ही तिथून एकत्र असणं, ते आता करिअर आणि मुंबईतलं राहणं, म्हणजे किती कमाल आहे ही गोष्ट। फारच भारी आहे ना? म्हणजे आता मला ऐकल्यानंतर असं वाटलं की अरे नागपूर पासून चौथीवर करिअर एक, आवड एक, आणि मुंबईत एक। आणि असं टिपिकल नवरा बायको वाला कधी ऍटमॉस्फिअर नव्हताच आमच्यामध्ये। सो वी आर आणि वी विल बी ऑलवेज बेस्ट फ्रेंड्स। सो खूपच बेस्ट फ्रेंड्स होतो आहोत। मला परत परत तुमचं हे सगळं ऐकताना असं वाटतं की हा प्लॅन आहे, कारण एवढं सुविहित आणि इतकं छान ते असं सर्कल जे आपण नाही का कर्कटक ठेवून आखतो, तितका तुमचा तो आयुष्याचा, आणि अर्थात त्याचं तुमच्यात कष्ट आहेतच। माझ्या पत्रिकेत लिहिलं होतं गुरुची उपासना करा। वा वा वा, अगं गुरुची फक्त उपासना लिहिली होती, त्याला घरी आणणं नव्हतं लिहिलं। मनावर घेतलं मी। खूपच जास्त गुरूंच्याच घरी गेली। गुरुंच्याच घरी जाऊ जायचं। किती छान। आता आपण एक काम करूया, ह्या सगळ्या गप्पा चालू ठेवूया, पण स्वयंपाकही महत्वाचा आहे। हे सगळं करताना आता मुंबईत येऊन किती वर्ष झाली? तरी 15-16 वर्ष झाली। म्हणजे 2004। 2004। मग आता किचन मधला विदर्भ सुटलाय का अजून? नाही नाही नाही, आमच्या बोलण्यातला नाही सुटला तर किचन मधला कसला म्हणजे सुटतोय? तुमच्या दोघांमध्ये आपापसात अजून आहे? आणि माझी आमची लेक पण तशीच मुलगी पण बोलते। घरात आम्ही, कारण आई किंवा ह्याचे आई वडील आले की आम्ही काय करून राहिली, हो आली गेली, हेच नॉर्मल। आणि कसं होतं ना, तिकडच्या मित्राचा फोन आला ना, अजूनही अजून टच मध्ये व्यवस्थित आहे। आणि मित्रमैत्रिणी आजूबाजूला जे आहेत त्यांना वैदर्भीय पदार्थ खायचे असतात, त्याच्यामुळे मग ते पण किचन मधनं सुटत नाहीत, ते किती भारी। वा, थोडक्यात आपला उद्देश सफल होणार आहे। आपण जे आठवड्यामध्ये विदर्भातले पदार्थ पाहतोय ते आपल्याला आता इथे करायला मिळणार, हो की नाही? चला, लेखक, अभिनेता, निर्माता अभिजित गुरु आणि त्याची पत्नी अभिनेत्री उत्तम आणि निर्माती सुद्धा समिधा गुरु आज दोघं मिळून आपल्यासाठी अस्सल विदर्भातले पदार्थ करणार आहेत। तेव्हा लगेच वळूया पदार्थांकडे। बघू राहिलो ना मी आता विदर्भातले जोडपं काय करू राहिलं, आता मला एकदम सासरवाडीला आल्यासारखं वाटू राहिलं ना, कारण आमच्या सासरवाडी पण प्रॉपर नागपूर, काय सांगताय? त्याच्यामुळे आज काही विस्मरण व्हायचं कामच नाही तुमचं। मग तू हा पदार्थ खाल्ला असशील? खाल्लाय, पाहुणचाराला अनेकदा हाच असतो आमच्याकडे, म्हणजे तिकडे नागपूरला। काय करताय पदार्थ? पदार्थाचं नाव आहे वडा भात। आता हे जे साहित्य आपण बघतोय ते वड्याचं आहे। भात अर्थात आपण करायला ठेवलाय, तो आपण वडा तयार झाला की मी भात आणणार आणि मग तो कशा बरोबर सर्व करायचा आणि कसा सर्व करायचा त्याची पण एक रेसिपी आहे। सो ती वडा झाल्यानंतर ठीक आहे, मग वड्यासाठी लागणारं साहित्य सांगा। भिजवलेले मसूर, मुगाची डाळ सालाची, मटकीची डाळ भिजवलेली, चणा डाळ, उडद डाळ आणि ही मुगाची डाळ बिना सालाची। हे वड्याचं साहित्य आहे। हे आहे लाल मिरची, कोथिंबीर, जिरं, आलं लसूण पेस्ट, मोहरी, वाटण आहे मिरचीचं, हिंग, गरम मसाला, धने पावडर, आमचूर, जिरे पावडर, हळद, तिखट आणि मीठ। काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा ह्या सगळ्या डाळी आपण त्याचं मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। चला, वडा भात आता तयार करायचा आहे आणि त्या डाळींचं वाटण आपण छान केलंय। नीट बघा बरं का, विदर्भातला पदार्थ त्या पद्धतीने करण्याची एक मजा आहे। पेस्ट नाही केली आहे, भरड फॉर्म मध्ये है ना? करेक्ट। चला
आता पुढे काय आता आपण ह्या डाळींमध्ये सगळे हे मसाले टाकणार आहोत. त्यासाठी मी हे एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करते. सो मला ते मिक्स करता येईल हाताने छान. हो कर ना. तुला मसाले घ्यायला चमचा लागला तर. वा वा. असे 2 मुलं आहे मदतीला इथे माझ्या. ही एरवी स्वयंपाकघरात होते अशी? नाही, तेव्हा माझी मुलगी पण असते तिला असिस्टंट म्हणून. कधी कधी मी पण असतो, पण माझे एक वेगळे पदार्थ असतात ठरलेले जे मी बनवले. आता याच्यात थोडं मी मीठ घालते. मीठ चवीनुसार, जे तुम्ही टिपिकल शेफ लोक जसं सांगतात. हो बरोबर, तुम्हाला आवडेल तसं. हा, मीठ चवीनुसार तुम्हाला आवडेल तसं. तिखट विदर्भातला पदार्थ असल्यामुळे थोडं जास्त चालेल. अगदी हात सोडून त्याच्यामुळे मी वापरलंस तरी चालेल. 1 चमचा तिखट वापरले. थोडीशी हळद रंगासाठी. जिरे पावडर, धणे जिरे पावडर आम्ही व्यवस्थित वापरतो, त्याच्यामुळे म्हणजे मला त्याचा स्वाद फार आवडतो. त्याच्यामुळे धणा पावडर मी 1 चमचा अख्खा. गरम मसाला. आता इथे मुंबईला गरम मसाला वेगळा मिळतो, अदरवाईज आमच्याकडे गरम मसाला घरी बनवण्यात येतो, त्याच्यामुळे त्याची एक वेगळी टेस्ट असते. तुमच्याकडे पेन मध्ये सुद्धा गरम मसाला आहे. ज्या पद्धतीने मालिकेमध्ये चव येते, तर गरम मसाला तुमच्याकडे आहेच. थोडा आमचूर घातलाय मी. हिरवी मिरचीची पेस्ट तुम्हाला हवी असेल तर हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. सो तिखट घातलाय त्याच्यामुळे ही सांभाळून. आणि हे आहे आलं लसणाची पेस्ट. वा. आता आलं लसणाची पेस्ट जर हा वडा नैवेद्यासाठी करत असाल तर तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे मुळात काय माहितीये का, वडा पुरणाचा नैवेद्य करेक्ट असा विदर्भामध्ये एक कॉन्सेप्ट आहे. बरोबर. की सगळ्या म्हणजे ज्याही मंगल कार्य असतात किंवा आपण कुठले सण असतात, होळी म्हणा किंवा महालक्ष्म्या, गणपती, इथे दसऱ्याला सुद्धा वडा करतात आमच्याकडे. बरोबर. त्यामुळे पुरण जसं होतं, पुरणाबरोबर वडा केला जातो. वडा, भजे, कटाची आमटी, करी. करेक्ट. आणि आता तू म्हणालास तसं मराठवाडा आणि विदर्भामध्ये महालक्ष्म्या म्हणतात. इकडे मुंबई पुण्याकडे गौरी गणपती म्हणतात. तर हा एक नागपूरचा असल्याचा. तर मला आमच्याकडे मराठवाड्यामध्ये महालक्ष्म्याच म्हणतात. मला जरा तेल द्या वाटीत. प्लीज. व्हाय नॉट. आता हे वडे आपल्याला हातावर थापायचे आहेत, सो थोडंसं मी तेल हातावर लावून घेते. बरं, चिकटायला नको म्हणून. चिकटायला नको. ठीक आहे. तू आता इकडे हो, म्हणजे तेल आपण तापायला ठेवले ऑलरेडी. आता हा वडा जो आहे आपल्याला गोल गोल थापायचा नाहीये किंवा गोल करायचा नाहीये. हा असा हातावर थापायचा असा आणि त्याला मध्ये छिद्र करायचं असं, जेणेकरून त्या वड्यामध्ये मेदू वड्यासारखा, पण तेवढा जाड नाही, बारीक. हा आमच्याकडे कुलाचाराला केला जाणाराच वडा आहे. फक्त त्याच्यामध्ये एवढे जिन्नस नाहीयेत. टिपिकल काही डाळ आणि अशा सगळ्या गोष्टी वापरून. तू आता जो शब्द वापरला तो करेक्ट आहे. कुळाचारासाठीच वडा पुरण कंपल्सरी असतं. बरोबर. चला तळूया वडे. तळूया. सो हे असे जर काढून ठेवले तर कदाचित तुटतील, म्हणून मी डायरेक्ट याच्यात टाकते तेलात. तिकडे मला फोडणीचं साहित्य दिसतंय, ते कशासाठी? ते खास वडा भात आपण जेव्हा खातो त्यावेळी ती फोडणी वरनं टाकायची असते, म्हणून मी ते साहित्य ठेवलंय. आणि सोबत त्याच्या हिंगाचं पाणी पण टाकायचं असतं. खूप छान. म्हणजे कारण काय, ह्या सगळ्या डाळी याच्यात उडीद आहे, हे नीट पचायला हवं, म्हणून ते हिंगाचं पाणी त्याच्याबरोबर देतात. बरोबर. म्हणजे आज आपल्याला गुरु दाम्पत्य जे आहे ते फक्त पदार्थ करायला नाही तर खायलाही शिकवणार आहेत. आता आपण एक काम करूया, वडे तळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वडा भात हा विदर्भातला पदार्थ आपण करतोय, त्याच्यासाठी लागणारे हे वडे तयार आहेत आणि आता मला वाटतं फोडणी द्यायची. येस. आता हे फोडणीचं तेल आपण गरम करून ठेवलंय. करा. थोडंसं जिरं तडतडलं किंवा जिरं बोललं किंवा मोहरी. आता मोहरी भरपूर घालायची आहे, कारण आपल्याला फोडणीचं तेल करायचंय, जे आपण खिचडीसाठी करतो ना तसं. आणि तेल गरम झालाय का हे बघण्यासाठी मोहरी नाही घालायची, नाहीतर ते 2-3च हे करतात. पूर्ण प्रॉपर थोडं हिंग घालते. आणि या आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या मस्तपैकी लाल मिरच्या. आता भात आपण मगाशी तयार करून ठेवलाय. आता आणखी एक वस्तू मी इथे तयार करते, ते म्हणजे हिंगाचं पाणी. ते पण आपल्याला भातावर घालायचंय. सो थोडासा हिंग आणि संकर्षणजी तुम्ही यात थोडं पाणी घाला. स्वप्न असतं ना शेफचं की 1 असिस्टंट 2 असिस्टंट, तसं मला असं एक खूप रिच शेफ असल्यासारखं वाटतं. किती घालायचं पाणी? घाला थोडंसं. हा करेक्ट. आता एक ताट घे अभिजित. अरे भल्या भल्या पात्रांना बोटावरती नाचवणारा एक इसम आता एक ताट घेन, आता जरा भात घे वरती आलाय. ही असते पत्नीची ताकद. तडतडलं हो समिधाजी. हे वा वा वा. करू का गॅस बंद?
हो गॅस बंद केलात तरी चालेल. हा भात असा घ्यायचा. भात जो तुम्हाला तांदूळ आवडत असेल, मऊ फडफडी. हे वरण नाहीये, ही कढी आहे. कढी आहे, हा. जनरली कढी याच्या बरोबर छान लागते. प्रोसिजर अशी आहे की हे कुचकरायचे भातावरती छान वडे. तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे असे छान हे कुचकरून. समिधा घेऊन गेलीस ग तू नागपूरला आम्हाला. आणि ही हिंगाचं पाणी त्याच्यावर घालायचं बाधू नये यासाठी. आणि ही तडतडणारी फोडणी त्याच्यावर घालतोय आपण, किती सुरेख. त्याचा सुर्र असा आवाज येतो जो तुला आला असेल. येस. वा, हे आवाज में मजा आहे. हे कालवून खायचं, हे कालवायचं, खायचं, पडदे लावायचे, AC 18 करायचा आणि झोपायचं. आणि झोपायचं. एक 5-6 तास पुढे काहीही करायचं नाही. वा, वा. अशा पद्धतीने अस्सल नागपुरी विदर्भातला वडा भात तयार झालेला आहे. सोबत कढी आहे. काही विषयच नाही, खायलाच पाहिजे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि वरपायचं. तुम्ही तोवर लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता वडा भात तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम भिजवलेल्या डाळी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्याव्यात. एका बाउलमध्ये हे काढून घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, आमचूर, वाटलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालावी आणि सगळं एकजीव करून घ्यावं. आता हातावर थोडंसं तेल घेऊन या मिश्रणाचे चपटे वडे तयार करून घ्यावेत आणि गरम तेलात ते तळून घ्यावे. आता छोट्या कढईत तेल गरम करून त्यात जिरं घालावं. ते तडतडलं की त्यात मोहरी घालावी. ती देखील तडतडली की त्यात थोडंसं हिंग आणि मग सुक्या लाल मिरच्या घालाव्या. आता एका वाटीत हिंग घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून हिंगाचं पाणी तयार करून घ्यावं. त्यानंतर शिजवलेल्या भातावर वडे कुस्करून घेऊन त्यावर हिंगाचं पाणी घालावं आणि गरमागरम फोडणी घालावी. हे सगळं एकत्र करून कढी सोबत हा भात खावा. विदर्भ स्पेशल वडा भात आहे तयार. सोबत आहे कढी. पण जरा मोह आवरूया आणि हे अन्न बाजूला ठेवूया आणि पुढच्या कृतीकडे वळूया. कारण आम्ही तुम्हाला काही इतक्यात नाही सोडणार. हो ना, आम्हालाही जरा पोटभर खायला मिळायला पाहिजे ना विदर्भातलं. चला पुढचा पदार्थ काय ते बघूया. पुढचा पदार्थ अत्यंत साधा, सोपा आणि पटकन होणारा असा आहे आणि इट्स आत्ताच्या भाषेत आपण म्हटलं तर 1 पॉट मील आहे. दोडक्यावरचे मुठे किंवा मुटके. आणि टिपिकल विदर्भातला पदार्थ आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्थात दोडके. म्हणजे त्याला हिंदीत तुरई म्हणतात. अच्छा. ते असं. आणि मुठे किंवा मुटके करण्यासाठी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक, आमचूर आहे, जिरं मोहरी फोडणीसाठी, धणे पावडर, ओवा, तीळ आपल्याला या मुटक्यांमध्ये घालायचे, गरम मसाला, गोडा मसाला, तिखट, हळद आणि कढीपत्ता आहे फोडणीला आणि अर्थात चवीनुसार मीठ आहे. इथे हिंग सुद्धा आहे. हिंग राहिलेला आहे. पहिल्या साहित्यातलं बरंचसं साहित्य इथे आहे. फक्त दोडक्याचे मुठे ना. येस. चला लागणारं साहित्य पाहिले. फटाकन करूया कृती. काय करायचंय आता हे गव्हाचं पीठ आपण परत भाजीसाठी मी इकडे पॅन ठेवलाय बरं का. येस. आता तेल पण. तेल बघ किती. येस बस. आता थोडंसं मीठ. बरं मीठ आपण ह्यात पण घालणार आहोत आणि भाजीत पण, त्यामुळे जरा बेतानी. बर. आता काय घालू? हळद. थोडीशी हळद. लहानपणी शाळेत हात खराब होईल म्हणून डबा न नेणारी समिधा आज आता अगदी हळदीच्या हाताने आणि तिखटाच्या हाताने स्वयंपाक करते आहे. मला आवडतं असं हाताने. आधी ते कोविड काळात वगैरे हाती बदलतात. मी सगळे बायकोने तुझ्या असं बरं. तू काय गोडा मसाला घातला आणि पुढे काय? हा गोडा मसाला घातलाय, थोडंसं धणे पावडर, जिरे पावडर आपण ह्यात पण घालणार आहोत कारण त्या मुटक्यांना पण ती टेस्ट यायला पाहिजे. कारण आपण नुसतंच त्याचे कणकेचे केले तर त्याला आतून टेस्ट राहणार नाही. तीळ थोडेसे घालते. आपण जसं पराठ्याचं वगैरे भिजवतो त्या पद्धतीने. थोडासा ओवा. ओवा अगेन ह्याच्यासाठी की आपल्याला ते पोटाला पचावं. आणि एक बेसिकली मला या ही माझी थॉट प्रोसेस आहे, कारण मी हे लहानपणापासून बघतोय, मलाही खूप आवडतो हा पदार्थ. कुठेतरी ना एका पॉइंटला ना दोडक्याची भाजी आहे ना ही थोडी अळणी वाटते. म्हणजे बरेच वेळा लहान मुलं वगैरे जेवायला काही फळभाज्या शिजवल्यानंतर मिळमिळीत होतात. त्यातलं एक दोडकं आहे. करेक्ट. थोडंसं आपण तेल घालणार आहोत. ते पोळी बरोबर खाताना ना बरेच जण म्हणजे लहान मुलं तरी नाक मुरडतात. तर अशा वेळेस ना ही जी रेसिपी आहे कदाचित त्याच्यासाठीच ती उदयास आली असावी की असं न करता आपण त्याचे मुठे जर टाकले किंवा मांडे व्हायचे बघ. मांडेचा थोडा एक हा प्रकार दिसतोय. करेक्ट.
आता ही भिजवते मी कणिक, तोपर्यंत आपण भाजी फोडणीला पण टाकूया. ठीक आहे. So, हे बाजूला ठेवते. मग आपण एक काम करूया ना, तेल गरम होईपर्यंत तू हे मळून घे. हो. मळून झालं की वळूया पुढच्या कृतीकडे. आता भाजीची तयारी करूया. मळली ना? हो, तर ही थोड्या वेळ ठेवूया. आता हा पॅन मी जरा इकडे घेतो. वा, तेल तापलं की आपण तापलंय ते? यात जिरं मोहरी घालूया. आपलंय मला एक चमचा देशील? हो हो. गॅस कमी करते. मुलगी आता किती वर्षांची आहे? ती आता 13. 13 वर्ष. थोडासा हिंग, म्हणजे 6वी 7वीत असेल ना? 7वीत आहे सर. कढीपत्ता. किती दिवसाला? हा सॉरी. यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण घालू शकता, पण मी नाही घालत. बरं. गरज नाही. हळद. हळद. किती दिवसाला नागपूरला जाणं होतं? आता इतक्यात जरा कमी होतं, पण आधी जात होतो. आता जरा इतक्यात थोडंसं, कारण जसा वेळ मिळाला तसं होतं. आई बाबाच इकडे जास्त वेळ येतात एक कामामुळे. चमचा तिखट. आता आपण सगळे मसाले ह्यात पण घातले, त्यामुळे जरा बेतानी. आणि मी असं करते बरेचदा, कारण मला भीती वाटते फोडणी जळायची, त्यामुळे मी ह्यामध्ये कधी कधी हे जळू नये म्हणून थोडासा दोडका आधी घालून घेते बरं. आणि मग बाकी मसाले वरनं घालते. हो, कारण तिखट घातल्यानंतर करपायची करपायची आणि मग त्याची ती टेस्ट फार वाईट लागते. बरोबर. So आता बाकी मसाले, गोडा मसाला घालूया. धणे जिरे पावडर, हे जिरे पावडर. धणे पावडर मी म्हटल्याप्रमाणे मला आवडतं म्हणून थोडंसं जास्त. मीठ आपण ह्यात पण घातलंय, कणिक मळताना. सो त्या अंदाजाने. आणि जरा आमचूर, आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर. ही छान मसाले तुम्हाला दिसत आहेत, कारण अर्थात विदर्भाचं असल्यामुळे ना मसाला तिखट हे सगळं थोडं सढळ हाताने असतं. तेल जरा सढळ हाताने असतं. मी हल्ली कमी वापरते, पण भरपूर तेल पण असतं. यात आपण आता बेताचं घातलंय तेल. आता ही भाजी थोडी अशी पसरवून घ्यायची. छान पसरट पॅन आणि कढई असेल त्या हिशोबाने. आणि याच्यामध्ये आपण उरलेला दोडका पण टाकूया. मग आता ही भाजी शिजल्यानंतर पुढे काय? आता ही भाजी शिजली की आपली जी प्रोसेस आहे मुठ्यांची, ती आपण सुरू करू. ही अशी आपल्याला पसरवली. मुठे तळायचे का वाफवून नाही. घ्यायचे? नाही. म्हणूनच ही डिश हेल्दी याच्यासाठी आहे की आपल्याला काही तळायचं नाही आणि पटकन होणारी आहे. अच्छा. सो ही भाजी आपली तयार आहे. आता मुलांना मी सांगते तसं करा. त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे. अच्छा. आणि हे फक्त हातामध्ये याला असा एक आकार द्यायचा. म्हणून याला मूठ अशी आकारात ते होतं, म्हणून याला मुठे किंवा मुटके आपण म्हणतो. आणि हे असे भाजीवरती लावायचे. अच्छा. सर तुम्ही करा. हो, आलो आहे तर काहीतरी करू. आया हो तो कुछ तो करूंगा. असे छान ठेवायचे. अच्छा. हे 1 पॉट मील मी म्हटलं तसं तुम्ही हे ॲज इट इज खाऊ शकता. पण मग हे शिजेल कसं आता? आता याच्यावर झाकण ठेवलं की दोडक्याच्या भाजी बरोबर हे शिजतात. त्याचा रंग बदलतो. रंग बदलला की आपल्याला अंदाज येतो की हे शिजले. आता याच्यावर झाकण ठेवायचं अँड डन. शिजू द्यायचं. किती वेळ तरी साधारण लागतो? याचा रंग बदलायला लागला की आपल्याला अंदाज येतो की कणिक आतून शिजली आहे. आणि थोडंसं त्याला मिक्स करायचं. हा, म्हणजे परतवायचं थोडंसं, कारण एका साईडनी होत राहतं. किती छान, अप्रतिम. विदर्भातले 2 अस्सल विदर्भातले पदार्थ, एक दोडक्याच्या भाजीचे मुटके किंवा मुठे आणि दुसरा वडा भात. वडा भात तर तयार आहे. मुटके खाण्यासाठी मी खूप आतुर आहे, कारण मला खूप भूक लागली आहे. मंडळी, आम्ही हे वाफेवरती तयार करतो. तुम्ही अजिबात वेळ वाया घालू नका. पटकन लिहून घ्या दोडक्याच्या भाजीच्या मुठ्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता दोडक्याचे मुटके तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये कणिक घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद, तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, तीळ आणि ओवा घालावा. त्यानंतर त्यात थोडंसं तेल घालावं आणि सगळं एकत्र करून घ्यावं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून कणिक व्यवस्थित मळून घ्यावी. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं घालावी आणि नंतर त्यात थोडंसं हिंग, कढीपत्ता, थोडीशी हळद, लाल तिखट घालावं. त्यात थोडेसे दोडक्याचे तुकडे घालावे. त्यानंतर त्यात गोडा मसाला, धणे जिरे पूड, थोडंसं मीठ, आमचूर, गरम मसाला घालून उरलेले दोडक्याचे तुकडे घालावे. आता कणकेचे मुटके तयार करून ते भाजीवर ठेवावे. त्यानंतर झाकण ठेवून ते शिजू द्यावे. गरमा
गरमागरम आणि हेल्दी दोडक्याचे मुटके तयार आहेत. विदर्भ स्पेशल आपला हा आठवडा होता आणि या आठवड्यात आपण विदर्भातले पदार्थ तर पाहिलेच, पण आठवड्याच्या शेवटी विदर्भातले 2 कलाकार इथे आले, जोडीने आले, संविधा आणि अभिजित गुरु. फारच मजा आली यार. आम्हालाही मजा आली. तुम्ही इथे आलात, आम्हाला फार आनंद झाला. पण फक्त आनंदावरती पोट भरणार नाहीये. झी मराठीकडून हे 2 ॲप्रन आहेत आणि तुमच्यासाठी प्रेमाची भेटवस्तू. तर झी मराठीकडनं तुम्हा कुटुंबासाठी ही छानशी भेटवस्तू. थँक्यू सो मच. असे छान मस्त राहा. विदर्भातनं इथं आलात, तुमचा प्रवास उत्तम चाललेला आहे, तो ह्याच्याही पुढे उत्तम होऊ द्या आणि तुमचं कुटुंब, तुमच्यातली कलाकारी, तुमच्यातलं लिखाण, दिग्दर्शन, निर्मिती सगळं प्रचंड उंचीवर जाऊ द्या. थँक्यू सो मच. आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्या प्रेक्षक वर्गांनी हा आमचा वैदर्भीय प्रकार करून बघा आणि सांगा कसं झालंय ते. अप्रतिम झालेला असणार. मंडळी, या आठवड्यात आपण विदर्भाला जाऊन भेट दिली. पुढच्या आठवड्यात आपण याच टेबलवरून, याच स्वयंपाकघरातून पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्र आणि तिथले पदार्थ. तेव्हा भेटा आम्हाला पुढच्या भागामध्ये झी मराठीवरच्या ताज्या, वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये